नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर हा ना गेल्या वर्षीचा अक्षय तृतीयाचा व्हिडिओ आहे. काही कारणास्तव काही अपलोड करता आलं नाही आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर माझा ना सकाळ सकाळ चहा बनवायचा चाललेला आहे, कारण खूप उशीर झाला होता. रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी उशिरा जाग आली आणि माहेरी जर आलं ना तर कोणत्या प्रकारचा कंटाळा येतो काय माहिती, उठूशी वाटत नाही. ते तसंच झालं. आणि ही बाटली ना जशी मोकळी ठेवली होती, पाणी पिऊन तशी ठेवलेली असं फ्रीजमध्ये ना, ती अशी हवा धरलेली होती, तीच काढलं आणि म्हणलं पहिल्यांदा ना आजीला आणि अण्णाला चहा द्यावा आणि मग बाकीचं आवरून घ्यावा. तिथे माझा चहा बनवायचा चाललेला आहे आणि सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे. आणि त्यांना बिस्किट पुडं होतं ते काढून ठेवलं होतं मी, जेणेकरून स्वयंपाक करताना ना पिवसदी उठल्या ना मग त्यांना देता येतील नाश्त्यासाठी. काल येतानाच आम्ही बिस्किट पुडं वगैरे घेऊन आलो होतं. आणि हा कप बशीत चहा, आता कुणी बशीत चहा पित नाही, पण गावाकडं असाच कप बशीत चहा लागत असतो. आणि आजीला ना कप भरून आणि बशी भरून एवढा चहा लागत असतो. कपात जर चहा दिला ना तर लगेच म्हणून थोडाच चहा दिला, डबल चहा करावा लागत असतो त्यासाठी. तसंच 2 वेळा चहा असतो, पण उन्हाळा असो नाही पावसा, आजीला तू नाही 4 टाईम जरी चहा दिला ना तर तो चहा ती पिहीनच भाकर कालवण खाण्यापेक्षा, म्हणजे भाकरीपेक्षा. तर आता म्हणलं चहा देऊन घ्यावा आजीला. आणि हा आजीचा शेवटचाच व्हिडिओ आहे आणि हा आठवण म्हणून राहील म्हणून मी तो अपलोड करत आहे. माणसं काही येतात जातात, आयुष्य थोडंच असतं, पण आठवणी कायमस्वरूपी असतात. आजीला चहा दिला आणि फ्रेश झाले आणि ना आता पिवसदी उठल्या होत्या, तर त्यांना चहा बिस्किट दिलं. आणि इथं ना बेसन बनवून घेतलेलं होतं मी. आज ना खीर, चपाती, बेसन, भजी, कोरड्या, पापड असा बेत होता आणि आमरस. त्याला अक्षय तृतीया म्हणलं की पहिला आमरस अक्षय तृतीयाला बनवला जात असतो ना, तर तेच बनवून घेतलेलं होता, फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आणि इथं नाश्त्यासाठी काल येताना बिस्किट पुडे आणलेले होते आणि इथं चाललेले यांचा नाश्ता. यांना चहा नाश्ता दिला आणि मग स्वयंपाक होत होती. पुन्हा म्हणायची ना भूक लागली, नाहीतर ना लगेच भूक लागत असती. पीठ मळून भिजायला ठेवलेलं होतं. मग आता चपात्या बनवून घ्यायच्या होत्या. चपात्या आणि बेसन हे माझ्याकडं होतं आणि बाकीचं काय ती बनवणार होती बारकी बहीण. तर इथं बघा छान असं बेसन बनवून झालेलं आहे. भज्याचं पीठ कालवून ठेवलेलं आहे. कुकरमध्ये ना भात लावला आहे, नीचं खीर बनवायचं चाललेलं आहे. इकडे खीर दाखव, खीर होती चालली. आलाच तेच पण 30 सेकंद काय. तर पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. इथं भजी, भात, बेसन, खीर, चपात्या सगळं असं झालेलं आहे पूर्ण स्वयंपाक. तर भांडी पडलेली आहे. आता नैवेद्य वगैरे दाखवायचं आणि जेवायचं. हिचं चाललेलं पाठोपाठ करायचं. कितीचा पाडा म्हणती? 4चा का? तुला कितीपर्यंत येतो ग? 0. तो काय माठीचे. आमचं सगळं आवरलेलं आहे, फक्त भांडी झालं. आजी इकडं चोपली आंघोळ पांघोळ करून. हो बघा असा परिसर दिसतोय. 9 वाजले तर ऊन लागायला लागतं लगेच. सकाळ सकाळ 9च वाजल्यात कंप्लीट. काय ग टिंग टिंगचं काय? हिचा फॅन अष्टविनायकला घेतलेला जो 2 महिने झालंय चालू आहे. मिनी फॅन झालं का ग तो पाडा? 35 5च्या पाड्यात. हा 5चा पाडा म्हणते काय? बेलचं कोणतं बटन आहे? बस त्या आजी खवळण. बेल इथं लावलेली आहे, इकडे पूर्ण गेट जर लावला तर आतमध्ये बेल कोणी वाजवावी. जेवायच्या अगोदर मला भांडी घासून घ्यावं म्हणून पूर्ण अशी भांडी घासून घेतली. किचन क्लीन करून घेतला म्हणजे जेवल्यानंतर मस्त फ्रेश वाटण. कारण की मग पूर्ण अशी भांड्याचा राडा बघून ना कंटाळा येतो. त्यामुळे जेवायच्या अगोदर भांडी घासली स्वयंपाकाची पूर्ण. जेवलेली भांडी थोडीच असतात. आता ताट करायचे, नैवेद्य वगैरे दाखवायचे. तर चला मग नैवेद्य वगैरे बनवून
काय करते तू? झाडू मारते. भजी, कोडई, पापड येतच. कशी झाली खीर? ठीक आहे. नाही ग, होईन ती घट. हां, तुला घट होणार आहे ती. हां, बस घटी बस मारला तुम्ही का बादली गाता. तिकडं आंब्याखाली. आमचा ना लवकर स्वयंपाक झाला होता, त्यामुळे ना मग किचनवरची भांडी घासून घेतली. तोपर्यंत ती म्हणजे फरची पुसते, तू बस. मग म्हटलं चला मग कपडे धुवून घेते, म्हणून मी त्या आंब्याच्या झाडाखाली ना मस्ताचे कपडे धुवायला आलेले आहे. तर बघा, हा गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे. एवढे असे आंबे आहे आणि मला ह्या दोघींना पाणी आणायला मदत करीत आहे, कारण की न लांब आहे आणि कपडे धुवायची जागा अलीकडं आहे. आणि हा परिसर बघा कसला भारी दिसतोय. मग सगळं काम आवरलं आणि मग मुलींना ना भूक लागलेली होती. तर मग आईला ना नैवेद्य दाखवून घेतलेला आहे, ताट बनवून आईच्या फोटोला वगैरे. आणि इथं ना गावाकडं घर असल्यामुळे ना हार वगैरे काहीच नव्हतं, त्याच्यामुळे ना साधं सिंपल अशी पूजा करून घेतलेली आहे. आणि आईचं ना अक्षय तृतीयाला जेवायला मी तर जाते, आम्हालाच बनवायचं मलाच खायचं, त्याच्यामुळे ना एवढी भूक नव्हती. आणि हा आमच्या आयुष्यातला हा वाईट दिवस आहे. आई जाऊन ना 3 वर्ष झालेलं आहे, बोलायला तर शब्दच नाही आहे. आणि मग जेवण झालं, सगळी कामं उरकली, त्याच्यामुळं आराम केला, झोपले. आणि आता मला ना रिटर्न माझ्या घरी जायचं होतं ना, त्यामुळे ना मी आंबे न्यायला आलेले होते. आणि ते एवढंसं आंब्याचं झाड आहे, त्याला अख्खे आंबे लढलेले होते बघा. काही तोडून नेलेले होते, काही पाखरांनी खाल्लेले होते, काही गळाले होते वाऱ्यामध्ये. आणि इथं बघा हा परिसर उन्हाळ्यामुळं ना पूर्ण असं काही झाडं जिथं पाणी जाईल तेवढीच झाडं हिरवी, आणि लिंबाची झाडं सोडून कोणतेच हिरवंगार नव्हतं, असं वसाट पडल्यानं वाटत ना. आणि पावसाळ्यात असं हिरवंगार दिसतं ना, छान वाटतं. आणि आंब्या, पेरू, चिकू, आणि इथं ना घास आहे, तर इथं ना लिंबाची झाडं होती, डाळिंबाची होती, फणस वगैरे सगळं काही होतं. पण गवत झाल्यामुळं आणि अडचण झाल्यामुळं सगळं काढून टाकलं. मग ते एक पेरूचं, चिक्कूचं आणि आंब्याची झाडं ठेवलेली आहे, आणि कढीपत्ता. आणि बघा कसलं भारी झाड आहे. आणि बघा इथं आंबा खाऊन घेतलेला आहे, एक गोड आंबा आहे. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती न चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.